नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 6 या वर्गासाठी लेसन पाहणार आहोत। हाऊ ग्लास इज मेड, पेज नंबर 44। मागील व्हिडिओमध्ये ग्लास कशी बनवायची आणि त्या ग्लासचे वेगवेगळे ग्लासला आकार कसे द्यायचे हे 2 पॉईंट्स आपण पाहिले। आता नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत, सम प्रॉपर्टीज ऑफ ग्लास, ग्लासचे गुणधर्म। ग्लास हॅज मेनी यूजफुल प्रॉपर्टीज। ग्लास ही आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी उपयुक्त अशी ही वस्तू आहे। इट इज ट्रान्सपरंट, ग्लास कशी असते, ट्रान्सपरंट, पारदर्शक। यू कॅन सी थ्रू इट, तुम्ही तिला पाहू शकतात। इट इज स्ट्रॉंग अँड हार्ड, ती मजबूत आणि कठीण असते। यू कॅन पुट अ लॉट ऑफ लोड ऑन इट, ती मजबूत आणि कठीण असते म्हणून तिच्यावर आपण कितीही लोड हा त्या काचेवर ठेवू शकतो। इट इज इम्परमिबल, त्याचप्रमाणे ती द्रवरोधक असते। इट डज नॉट अलाउ वॉटर ऑर अदर लिक्विड टू पास थ्रू अँड इट डज नॉट गेट सॉगी अँड स्टेन इटसेल्फ, ह्या काचेवर कोणतेही डाग पडत नाही किंवा पडले तर सुद्धा ते आपण सहज पुसू शकतो। त्याचप्रमाणे ही काच ओलसर असते, तिच्यावर पाणी जरी पडलं ते दिसतं पण ते पाणी त्याच्यावर टिकत नाही तर ते वाहून जातं। म्हणून ही जी काच आहे ती कशी आहे, द्रवरोधक, इम्परमिबल, म्हणजे काचेवरचं पाणी हे निघून जातं आणि आपल्याला काच ही स्वच्छ दिसते। म्हणजेच काच ही आतून कधीही पाणी येत नाही। ग्लास हॅज नो इफेक्ट, म्हणजे काचेवर कोणत्याही गोष्टीचा परिणाम हा होत नाही, पाण्याचा कोणताही परिणाम हा काचेवर होत नाही। ऑन द फूड, वॉटर अँड अदर सबस्टन्स स्टोअर इन ग्लास कंटेनर्स, त्याचप्रमाणे या ग्लासमध्ये तुम्ही जर पाणी ठेवलं तर तेही स्वच्छ दिसतं, त्याचप्रमाणे अन्न ठेवलं तर तेही त्या ठिकाणी जसंच्या तसं राहतं। इन अदर वर्ड्स, दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं, इट डझंट इम्पार्ट अ स्मेल ऑर टेस्ट टू देम, म्हणजे काचेच्या वस्तूमध्ये कोणतीही वस्तू ठेवली तर त्या भांड्याला, त्या पदार्थाचा स्मेल हा त्या ठिकाणी लागत नसतो, म्हणजे त्या पदार्थाचा स्मेल हा पदार्थामध्येच राहतो, तो त्या भांड्याला लागत नाही। ऑर्डिनरी ग्लास हॅज स्मूथ सरफेस, ज्या काही इतर ग्लासेस असतात त्यांचा जो सरफेस असतो, पृष्ठभाग असतो, तो गुळगुळीत असतो। अँड इट कॅन बी वॉश इझिली, आणि तो तुम्ही सहजपणे स्वच्छ करू शकतात। अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इम्पॉर्टंट इज द फॅक्ट दॅट इट लुक्स ब्युटिफुल, आणि अशा प्रकारे शेवटी असं म्हणता येईल की ही जी काच असते तर ही कशी असते, ब्युटिफुल, सुंदर। नो वंडर देन दॅट इट इज यूज टू मेक सो मेनी थिंग्स, अशा प्रकारे ही जी काचे ही वेगवेगळ्या ठिकाणी आपण यूज करत असतो। त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे कलर शेप, कलर ग्लास। या ठिकाणी या बॉटल्स दिलेल्या आहे आणि बॉटल्सला वेगवेगळे कलर्स दिलेले, ते तुम्ही या चित्रात पाहू शकता। ऑर्डिनरी ग्लास इज कलरलेस, साधी जी ग्लास असते तर ती कलरलेस म्हणजे विदाऊट कलरची असते, ती फक्त व्हाईट कलरची असते। बट इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस कलर अँड ट्रान्सपरंट ग्लास बाय यूजिंग डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ केमिकल्स इन द ग्लास मेकिंग प्रोसेस, ज्यावेळेस आपण ग्लासचं जे लिक्विड रूप असतं त्या लिक्विड रूपमध्ये जर आपण कलर्स टाकले तर आपल्याला वेगवेगळे कलर टाकून वेगवेगळे ग्लासेस त्या ठिकाणी आपल्याला बनविण्यात येतात। तर त्या द्रवरूपमध्ये कलर्स यूज करून आपण वेगवेगळ्या कलरफुल बॉटल्स त्या ठिकाणी बनवू शकतो। ग्लास कॅन बी गिवन मेनी ब्युटिफुल कलर्स, मग ग्लासचे आपण वेगवेगळे कलर पाहू शकतो। कोणकोणते कलर पाहू शकतो, ब्ल्यू निळा, व्हायलेट जांभळा, टर्कॉईज हिरवट निळा, रुबी रेड म्हणजे लाल माणिकसारखा लाल, पिंक गुलाबी, आंबर तपकिरी, ऑरेंज नारंगी, डीप येलो पिवळा, पर्पल जांभळा, ॲमेथिस्ट जांभळा। या दोघं जांभळ्यामध्ये पर्पल हा डार्क जांभळा असतो आणि ॲमेथिस्ट हा जरा फिकट जांभळा असतो। डार्क ग्रीन हिरवा, इवन ब्लॅक अँड व्हाईट, म्हणजे असे वेगवेगळे कलर्स हे ग्लासेसमध्ये यूज करता येतात। त्यानंतर नेक्स्ट आहे स्टेन ग्लास, नक्षीदार रंगीत ग्लास, म्हणजे काही असे ग्लासेस असतात की ज्याच्यावर आपल्याला नक्षीदार काम हे करता येतं। इथं पिक्चर दिलेलं आहे, ही ग्लास आहे आणि या पिक्चरवर नक्षीदार असे कामही केलेली आहेत आणि तीही रंगीत स्वरूपात। कलर ग्लास इज यूज टू मेक ब्युटिफुल पिक्चर, कोणतेही सुंदर असे चित्र बनविण्यासाठी कलर ग्लासचा यूज त्या ठिकाणी केला जातो। स्पेशली इन विंडो पेन,
आपले जे दरवाजाच्या खिडक्या असतात त्या खिडक्यां आपल्या घराची जी खिडक्या असतात त्या खिडक्यांसाठी कलरफुल ग्लासेस हे यूज करण्यात येतात. सच विंडो आर नोन ॲज स्टेन ग्लास विंडो आणि त्या विंडोनाच म्हणतात स्टेन ग्लास, नक्षीदार रंगीत ग्लास. दे आर सीन मोस्टली इन चर्चेस. त्याचप्रमाणे हे जे ग्लासेस आहेत हे ग्लासेस चर्चेसमध्ये नेहमी यूज करतात. कलर ग्लास कॅन ऑल्सो बी यूज टू मेक ब्युटिफुल स्कल्पचर अँड डेकोरेटिव्ह आर्टिकल. हे जे कलर ग्लासेस आहेत तर हे तुम्ही एखाद्या डेकोरेटिव्हसाठी सुद्धा यूज करू शकता आणि त्याचप्रमाणे वेगवेगळे शिल्पकार हेही त्या गोष्टीचा यूज करून वेगवेगळी कला ही त्या काचेवर करत असतात. इट इज ऑल्सो पॉसिबल टू पेंट ऑन ग्लास युजिंग स्पेशल केमिकल अँड प्रोसेस. आणि या सर्व गोष्टी इट इज ऑल्सो पॉसिबल शक्य आहे टू पेंट ऑन ग्लास त्या ग्लासेसवर पेंटिंग करणं. स्पेशली केमिकल अँड प्रोसेस वेगवेगळ्या केमिकलचा यूज करून त्या ठिकाणी आपण ही जी ग्लास असते या ग्लासेसवर आपण पेंटिंग ही करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ग्लास कॅन बी रिसायकल. म्हणजे ग्लासचा पुनर्यूज करणे, पुन्हा तिचा वापर करणे. अनदर युनिक फीचर ऑफ ग्लास इज दॅट इज 100% रिसायकल. आपण ही जी काच असते ही काच फुटल्यानंतर फेकून देतो, परंतु कंपनीमध्ये ही फुटलेली जी काच असते तिचाही यूज करून पुन्हा त्यातून नवीन काही निर्माण हे केलं जातं. ओल्ड ग्लास कॅन बी यूज टू मेक न्यू ग्लास एनी नंबर ऑफ टाइम्स. आणि जुन्या काचेच्या तुकड्यांपासून नवीन ग्लास बनवायला खूप कमी वेळ लागतो. रिसायकल ग्लास इन दिस मॅनर इज सच चीपर दॅन मेकिंग न्यू ग्लास फ्रॉम रॉ मटेरियल. आणि जे काही काच फुटलेले असते त्या काचेपासून नवीन कोणतीही गोष्ट बनविण्यासाठी जो काही खर्च लागतो तो मात्र कमी स्वरूपात लागतो, म्हणजे स्वस्त असतं. आणि नवीन काच बनवायचं जे रॉ मटेरियल असतं ते मात्र महाग असतं. इट रिक्वायर मच लेस हीट अँड अ लॉट ऑफ एनर्जी इज सेव्ह. त्याचप्रमाणे ही जी फुटलेली काच असते त्याच्यातून आपण तिला गरम करून तिची जी काही एनर्जी असते ती आपण सेव्ह करू शकतो. इफ यू रिसायकल इवन अ सिंगल ग्लास बॉटल यू सेव्ह इनफ एनर्जी टू पॉवर अ कलर TV फॉर अबाउट 20 मिनिट्स. ही जी आपण काच तुटलेली असते आणि तिला गरम करून तिच्यापासून जी काही आपण एनर्जी तयार करतो तर ती एनर्जी एवढी सेव्ह करू शकतो की कमीत कमी 20 मिनटं आपण TV हा त्या एनर्जीवर पाहू शकतो. सो द नेक्स्ट टाईम यू थ्रो अवे अ ग्लास बॉटल थिंक. आणि अशा प्रकारे ही जे ग्लास आहे तर या ग्लासपासून आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या आणि कशा प्रकारे ही ग्लास या ठिकाणी महत्त्वाचे आहे हेही या ठिकाणी लक्षात येतं. ग्लास इज व्हॅल्युएबल. आणि कशा प्रकारे ग्लास ही मौल्यवान अशी वस्तू आहे. आज प्रत्येक घराघरामध्ये ग्लासेसचा यूज हा या ठिकाणी करण्यात येतो, म्हणून ग्लास ही वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहू शकतो. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.